माझी मराठीची बोलू कौतुके, परी अमृता तेही पैजा जिंके, ही प्रसिद्ध ओवी संत ज्ञानेश्वर यांनी लिहिली आहे. मराठी भाषेचा गोडवा आणि समृद्धी सांगताना ते म्हणतात, माझी मराठी भाषा इतकी रसाळ आहे की ती अमृताशीही पैज लावून त्यालाही जिंकू शकते. ही ओळ ऐकताच आपल्या मनात अभिमानाची भावना दाटून येते. पण मग 27 फेब्रुवारी हाच दिवस महाराष्ट्रासाठी खास का आहे? कारण याच दिवशी मराठी भाषा गौरव दिन साजरा होतो. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, झालो खरेच धन्य ऐकतो मराठी. पण हा दिवस नेमका का साजरा केला जातो आणि मराठी भाषेचा प्रवास किती प्राचीन आणि समृद्ध आहे? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मराठी भाषेचा इतिहास, अभिमान आणि वारसा जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी विहंग ठाकूर. 27 फेब्रुवारी हा दिवस म्हणजे महान साहित्यिक विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच वि. वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस. आपण त्यांना प्रेमाने ओळखतो कुसुमाग्रज म्हणून. त्यांच्या साहित्यामुळे मराठी भाषेला जागतिक स्तरावर ओळख मिळाली. त्यांनी कविता, नाटक, कादंबरी या सर्वच क्षेत्रात अमूल्य योगदान दिलं. त्यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्रात 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. त्याचबरोबर युनेस्को या संस्थेने 21 फेब्रुवारी हा दिवस जागतिक मातृभाषा दिन म्हणून घोषित केलाय. म्हणून 21 ते 27 फेब्रुवारी हा आठवडा मायबोली मराठी सप्ताह म्हणून साजरा केला जातो. कुसुमाग्रजांचं साहित्य आधुनिक मराठी काव्याचा मानदंड मानला जातो. त्यांच्या लेखणीत ताकद, संवेदनशीलता आणि विचारांची खोली होती. विशाखा आणि जीवन लहरी या काव्यसंग्रहांमधून त्यांनी मराठी कवितेला नवसौंदर्य आणि नवी दिशा दिली. नटसम्राट आणि वीज म्हणाली धरतीला या नाटकातून मानवी भावना, संघर्ष आणि जीवनातील चढउतार प्रभावीपणे मांडले. वैष्णव आणि जान्हवी या कादंबऱ्यांमधून त्यांची कथनशैली वाचकांच्या मनाला भिडणारी ठरली. त्यांच्या नटसम्राट या गाजलेल्या नाटकाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. 1988 साली त्यांना देशातील सर्वोच्च साहित्य सन्मान ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर 1991 मध्ये भारत सरकारने पद्मभूषण देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला. कुसुमाग्रजांचं योगदान म्हणजे मराठी भाषेच्या वैभवाला लाभलेलं अमूल्य दान आहे. मराठी भाषेचा उगम संस्कृत पासून विकसित झालेल्या प्राकृत भाषेतील महाराष्ट्री या बोलीपासून झाला. सातवाहन काळात महाराष्ट्री भाषेचा प्रशासनात वापर केला गेला. देवगिरीच्या यादव काळात मराठीची भरभराट झाली. इसवी सन 1278 मध्ये माईन भट यांनी लीळाचरित्र लिहिलं. इसवी सन 1290 मध्ये ज्ञानेश्वर यांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला, जो भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे. श्रवणबेळगोळे येथील शिलालेखात श्री चामुंडेराये करविले हे पहिले मराठी वाक्य सापडले. महानुभाव पंथ, संत एकनाथ, संत तुकाराम यांनी मराठी साहित्यात भक्तीचा सुवास पसरवला. छत्रपती शिवाजी महाराज यांनी मराठा साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली. त्यांच्या काळात मराठी प्रशासकीय भाषा बनली. राजकीय पत्रव्यवहार मराठीत होत असे. नंतर इंग्रजांच्या काळात मराठी भाषेतील निबंध, कादंबरी, लघुकथा असे नवे साहित्य प्रकार विकसित झाले. केशवसूत हे आधुनिक मराठी कवितेचे प्रवर्तक मानले जातात. भारताच्या 22 अधिकृत भाषांपैकी मराठी ही एक प्रमुख भाषा आहे. जगभरात 83 दशलक्षांहून अधिक लोक मराठी बोलतात. मराठी सुमारे 40 पेक्षा अधिक बोलीभाषा आहेत. अहिराणी, मालवणी, वराडी, कोल्हापुरी इत्यादी. अलीकडेच केंद्र सरकारने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्रदान केलाय. हा प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानाचा क्षण आहे. मराठी ही केवळ भाषा नाही, ती संस्कृती आहे, परंपरा आहे, आपली ओळख आहे. आता इंग्रजीचा वापर वाढत असला तरी आपल्या दैनंदिन व्यवहारात मराठी जपणं अत्यंत गरजेचं आहे. घरात, शाळेत, कार्यालयात मराठीचा अभिमान बाळगा. मराठीत बोला, लिहा आणि वाचा. कारण भाषा जपली तरच संस्कृती जपली जाते. चला मराठीचा मान उंचवूया आणि पुढच्या पिढीपर्यंत तिचा वारसा अभिमानाने पोहोचवूया. तर याविषयी तुमचं मत काय? कमेंटमध्ये लिहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.